तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्पिताच्या ऑपरेशनसाठी 20 लाख रुपयांची गरज असते. पण इथे आता समीरकडे तेवढे पैसे नसल्यामुळे ते पैसे जमा करता करता इथे आता समीरच्या नाकीस 9 आलेले असतात. गरिबी माणसाला काय काय करायला लावते. म्हणजे इथे आता समीरची धावपळ आपण बघितलीच. म्हणजे अगदी अर्पितासाठी तिचा जीव वाचवण्यासाठी त्याने राजसी समोरसुद्धा एका पॉइंटला हात पसरलेले असतात. तिची ऑफर इथे स्वीकारलेली असते. अर्पिताला इथे डिवोर्स देऊन राजसी बरोबर लग्न करायचं आणि त्या बदल्यात राजसी त्याला 20 लाख रुपयांचा चेक देणार. या सर्व गोष्टी आता घडलेल्या असतात आणि समीरने ते स्वीकारलेलंही असतं. पण त्यानंतर इथे समीरच्या समोर अजून एक मार्ग आलेला असतो आणि तो मार्ग म्हणजे आपली किडनी डोनेट करायची. तेव्हा समीर तो मार्ग निवडतो. त्याला वाटतं की राजसीबरोबर लग्न करण्यापेक्षा मी माझी एक किडनी डोनेट करेन आणि त्या बदल्यात 20 लाख रुपये घेऊन अर्पिता मॅडम यांचं ऑपरेशन करेन. म्हणजे मला राजसीबरोबर लग्नसुद्धा करावं लागणार नाही आणि अर्पिता मॅडमचा जीवसुद्धा वाचेल. पण प्रेक्षकांनो, नियतीच्या मनामध्ये काहीसं वेगळं असतं. अर्पिताचा जीव वाचवता वाचवता समीरचा जीव धोक्यात आलेला असतो आणि त्याचमुळे इथे आता समीरचा जीव वाचवण्यासाठी इथे अर्पिता आपल्या जीवाची बाजी लावते. समीरचा जीव वाचवण्यासाठी अर्पिता सती सावित्री बनत पोलिसांना फोन करत इथे आता समीरला खूप मोठ्या रॅकेटमधून वाचवते आणि त्याला सुखरूप आपल्या घरी घेऊन येते. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी आता समीरचा जीव धोक्यात आलेला असतो, म्हणजे त्या ठिकाणी एक रॅकेट चालवलं जातं. चांगल्या माणसांच्या किडन्या काढल्या जातात, त्यांचे काही अवयव काढले जातात आणि ते सप्लाय केले जातात. त्या रॅकेटमध्ये पैशांसाठी समीरसुद्धा अडकलेला असतो आणि तेव्हाच इथे आता अर्पित आणि समीरचा जीव वाचवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिता शुद्धीवरती आलेली असते. पण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की त्यांना खूप मोठ्या मोठ्या जखमा झालेल्या आहेत आणि त्यांच्यावेळी आपल्याला आता वेळीच उपचार केले पाहिजे, तेव्हा त्यांना लवकर बरं वाटेल ना. त्या जखमा अशा उघड्या ठेवून काही उपयोग नाही आहे. त्यांची आपल्याला सर्जरी करावी लागेल आणि त्यासाठी 20 लाख रुपये खर्च येणार आहे. राजसी त्याला 20 लाख रुपये देते, पण त्या बदल्यात ती त्याच्या प्रेमाचा व्यवहार करते. ती म्हणते की अर्पिताला डिवोर्स दे, माझ्याबरोबर लग्न कर. पण त्याला ते मान्य नसतं. तो चेक फाडतो, तिच्या तोंडावरती फेकून मारतो. पण त्यानंतर एका दिवसामध्ये 20 लाख रुपये हे जमा करता येत नाही. म्हणून मग तो पुन्हा राजसीकडे जातो आणि तिला म्हणतो की मला तुझी ऑफर मान्य आहे, तू मला 20 लाख रुपये दे, त्या बदल्यात मी तुला इथे आता शब्द देतो की अर्पिता मॅडम यांना डिवोर्स देऊन मी तुझ्याबरोबर लग्न करेन. पण त्यानंतर त्याच्याकडे पुन्हा एक पर्याय येतो, तो म्हणजे किडनी डोनेट करण्याचा. काही लोक तिथे बोलत असतात. ते बोलता बोलता बोलतात की एक मुलगा बिचारा, त्याला आता किडनी हवी आहे. त्याचा वडील खूपच जास्त श्रीमंत माणूस आहे, हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, पण त्याच्या मुलाला किडनी हवी आहे. हे त्यांचं बोलणं समीरच्या कानावरती पडतं आणि तो म्हणतो, त्या राजसीबरोबर लग्न करण्यापेक्षा अर्पिता मॅडमसाठी मी माझी एक किडनी डोनेट केली तर काय बिघडलं. मी माझी एक किडनी डोनेट करतो आणि इथे अर्पिता मॅडमचा जीव वाचवतो आणि त्या बदल्यात इथे राजसीचा चेकसुद्धा तिला परत करतो. तिच्याबरोबर राहण्यापेक्षा अर्पिता मॅडमबरोबर त्यांच्याबरोबर त्यांच्या सहवासात राहणं मी कधीही पसंत करेन. आणि तेव्हा तो किडनी द्यायला जाणार असतो. पण प्रेक्षकांनो, आता समीरला माहिती नसतं की तो किती मोठ्या रॅकेटमध्ये अडकतोय. तो लगेच त्या माणसांना विचारतो की कुणाला किडनी हवी आहे, मी द्यायला तयार आहे, पण त्या बदल्यात मला पैसे लागणार आहेत. माझ्या बायकोच्या ऑपरेशनसाठी 20 लाख रुपयांची मला गरज आहे, पण मला पैसे मिळतील ना, मी माझी एक किडनी द्यायला तयार आहे. ते म्हणतात, हो हो, तुम्ही काळजीच करू नका, तुम्ही 20 लाख रुपये द्या आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला पैसे देऊ. त्या मुलाचे वडील आहेत ना, खूप श्रीमंत आहेत,
तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, पण आधी तुम्हाला किडनी द्यावी लागेल. समीर म्हणतो, हो चालेल ना, तुम्ही आजच माझं ऑपरेशन केलं तरी चालेल, माझी किडनी काढून घ्या आणि मला लगेच तुम्ही 20 लाख रुपये द्या. तेव्हा इथे समीर म्हणतो, पण त्याआधी मला एक काम करून यायचं आहे. समीर पुन्हा राजश्रीच्या केबिनमध्ये जातो. तिथे गेल्यानंतर राजश्री म्हणते, समीर तू आलास, आणि ते जाऊन त्याला मिठी मारते. तेव्हा इथे समीर तिला धक्का देतो, आपल्यापासून तिला दूर लोटतो आणि म्हणतो, 1 मिनिट, मी इथे तुला मिठी मारायला आलेलो नाही आहे किंवा तुझ्याबरोबर लग्न करायला आलेलो नाही आहे. मी इथे तुला सांगायला आलो आहे की तू माझ्याजवळ जो काही प्रेमाचा व्यवहार केला आहेस ना, तो आधी मी मान्य करणार होतो माझ्या प्रेमासाठी, पण आता माझ्याकडे एक दुसरा मार्ग आहे आणि त्यामुळे तो मार्ग मी निवडला आहे आणि तुला दिलेला शब्द मी आता मोडतो आहे. तुझा चेक मी तुला परत करतो आहे, तो तुलाच लखलाभ. आता मला तुझे पैसे नको आणि त्या बदल्यात माझं ज्या व्यक्तीवरती प्रेम आहे, अर्पिता मॅडमवरती, त्यांना मी सोडू शकणार नाही. मला त्यांच्याबरोबरच आयुष्यभर राहायचं आहे. तेव्हा हा तुझा चेक परत घे आणि मी तुला दिलेलं जे काही आता वचन आहे ते मी मोडतो. लग्न काही होणार नाही आणि मला तुझ्यासारख्या मुलीबरोबर लग्न करायचंसुद्धा नाही. जी इथे प्रेमाचा व्यवहार करते तिच्याबरोबर कोण लग्न करणार आहे, असं म्हणून तो चेक फाडतो आणि पुन्हा राजश्रीच्या तोंडावरती फेकून मारत तिथून आता बाहेर पडतो. आणि तो इथे सर्वांना भेटत वगैरे असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सलीलने त्याचं बोलणं ऐकलेलं असतं की आता इथे किडनी डोनेट करायला समीर जाणार आहे. तेव्हा सलील आपल्या आईला, बहिणीला फोन करून सांगतो आणि त्यानंतरला इथे नीलंबरी येते समीरला भेटायला. त्याच्या थोबाडीत देते, त्याला म्हणते, समीर हे तू काय चालवलेस? अरे किडनी डोनेट करतोयस तू, याला काही अर्थ आहे का? तू माझा मुलगा आहेस. आईला विचारणंसुद्धा तुला इथे समजलं नाही का? आईला विचारावंसं वाटलं नाही तुला? समीर म्हणतो, आई, अर्पिता मॅडमसाठी मला एक किडनी डोनेट करावीच लागेल. प्लीज तू मला अडवू नकोस, मला किडनी डोनेट करू दे. त्यानंतर इथे नीलंबरीला काही ते मान्य नसतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सलील इथे हॉस्पिटलमध्ये परत आलेला असतो आणि तिथे निक्कीसुद्धा असते. निक्कीला ही गोष्ट जेव्हा कळते की समीर आपली किडनी डोनेट करतोय पैशांसाठी, तिलासुद्धा हे मान्य नसतं. कारण किडनी डोनेट करणं ही गोष्ट काही साधी सोपी नाही आहे. कारण एका किडनीवरती माणूस जगू शकतो, मान्य आहे, पण न देव करो की जर दुसऱ्या किडनीला काही प्रॉब्लेम झाला तर माणूस कसा काय जगणार? आणि तेव्हा इथे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. नीलंबरीला तर हा निर्णय अजिबात मान्य नसतो आणि इथे आता तिला खूपच जास्त काळजी वाटत असते. कुणाला? अर्पिताला. अर्पिता म्हणत असते की समीर कुठे आहेत निक्कू? समीर कुठे आहेत? मगापासून मला दिसत नाही आहेत. तेव्हा निक्की म्हणते, मी काय करू? ताईला सांगू का भाऊजींबद्दल? तेव्हा ती सारखी विचारत असते निक्कीला, पण निक्की काही बोलत नाही. पण सलील मात्र काही ऐकत नाही. जेव्हा ती म्हणते, सलील अरे बोल ना, कुठे आहे समीर? तेव्हा समीर इथे आता आपली किडनी डोनेट करायला गेलं आहे असं सलील सांगतो. अगं वहिनी, तुला माहिती आहे का, तुझ्या ऑपरेशनसाठी पैसे उभे करण्यासाठी दादा त्याची किडनी डोनेट करतो आहे आणि तो कुठे आम्हाला पण माहिती नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिता टेन्शनमध्ये येते. अर्पिता म्हणते, मला जायचं आहे, मला समीरकडे जायचं आहे. आणि तेवढ्यातच इथे समीरला आता बांधून वगैरे ठेवलं जातं. कारण समीर पैसे मागत असतो ना, की तुम्ही पैसे द्या, मी माझी किडनी डोनेट करणार आहे, पण आधी पैसे द्या. तर इथे आता समीरला एका रूममध्ये घेऊन जातात जबरदस्तीने आणि त्याला तिथे बांधून वगैरे ठेवतात आणि म्हणतात की तुझ्या दोन्ही किडण्या काढू. गप्प बस, नाहीतर दोन्ही किडण्या काढू. आता तर एकच किडनी काढतोय. तो म्हणतो, अरे पण का? मी माझी किडनी द्यायला तयार आहे ना, मग तुम्ही ही जबरदस्ती का करताय? मला त्या बदल्यात तुम्ही पैसे द्या, मी माझी किडनी स्वतःहून तुम्हाला देतोय. तेव्हा तिथे एक वॉर्ड बॉय असतो. तो म्हणतो, साहेब अहो शांत राहा, काय बी करा, पण इथनं पळून जा. तुम्हाला माहिती नाही, हे खूप मोठं रॅकेट आहे ह्या लोकांचं. इथे गरीब लोकांना पैशांसाठी वणवण फिरताना बघतात आणि त्यांच्यासमोर इथे किडनी हवी आहे नाटक करतात आणि पैशांची लालच देतात. अहो काही हे लोक पैसे वगैरे देत नाही हो, आपली किडनी काढून घेतात आणि त्यानंतर आपल्याला इथेच कुठेतरी काम करायला सांगतात. अहो आपण त्यांच्या विरोधात काही नाही करू शकत. इथे आता हॉस्पिटलमधली खूप माणसं ह्या रॅकेटमध्ये सामील आहेत. एक काम करा, कसाबसा स्वतःचा जीव वाचवा, पळा इथून, असं तो माणूस आता म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिता
तिथून उठते आणि म्हणते, समीर कुठे आहात तुम्ही, समीर कुठे आहात. ती आपल्या भाजलेल्या जखमांची पर्वा करत नाही, अंगावरती शाल घेते आणि तिथून ती आता बाहेर पडते आणि समीर समीर अशा हाका मारत असते. तेव्हा इथे तो वॉर्डबॉय आहे ना, तो अर्पिताला भेटतो आणि म्हणतो, मॅडम बरं झालं तुम्ही इथे भेटलात. तुम्ही समीरला शोधताय का. ते बघा, समीरला तिथे बांधून ठेवले काही लोकांनी, त्यांच्या किडण्या काढून घेतल्या जात आहेत. तुम्ही जा तिथे जा, पण कुणाला माझं नाव सांगू नका, तुम्हाला तिथे तुमचे समीर भेटतील. तेव्हा इथे अर्पिता म्हणते, थँक्यू, पण ते किडनी का काढली जाते. तर ते खूप मोठं रॅकेट आहे, त्यांना जबरदस्तीने त्यांची किडनी काढली जाणार आहे. त्यांना कुठल्याही पद्धतीचे पैसे वगैरे सुद्धा मिळणार नाहीत. ते पैशांसाठी किडनी देणार होते, पण त्यांना पैसे मिळणार नाही हे समजल्यानंतर ते किडनी द्यायला नकार देत होते आणि आता जबरदस्तीने त्यांची किडनी काढली जाणार आहे. तेव्हा जाऊन तुम्ही तुमच्या नवऱ्याला वाचवा, नाहीतर त्यांची जबरदस्तीने किडनी काढली जाईल आणि तुम्हाला पैसे पण मिळणार नाही. अर्पिता अजूनच घाबरते. ती आता खूपच हुशारीने पोलिसांना फोन करते आणि हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर यायला सांगते. तेव्हा इथे पोलिसांना तिथे बोलावल्यानंतर अर्पिता आता पोलिसांना लवकरात लवकर यायला सांगते आणि ती स्वतः त्या ठिकाणी जाऊन आता दरवाजा उघडते आणि म्हणते, समीर कुठे आहात तुम्ही. तर इथे समीरचे हात पाय तोंड बांधून ठेवलेलं असतं आणि काही नर्स आणि डॉक्टर तिथे उभे असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्पिता म्हणत असते, काय करताय तुम्ही, कुठे घेऊन जाताय माझ्या समीरला. ते म्हणतात, ओ कोण आहात तुम्ही, पेशंट आहात ना, जा तुमच्या खाटेवरती जाऊन झोपा, जा आमच्या कामामध्ये लुडबुड करू नका. तेव्हा अर्पिता इथे म्हणत असते, ज्याला तुम्ही पकडले आहेत ना आणि जबरदस्तीने त्यांची किडनी काढताय, तो माझा नवरा आहे, कळलं तुम्हाला, सोडा माझ्या नवऱ्याला. ते म्हणतात, ओ मॅडम गप्प बसा, त्यांनी इथे फॉर्म वगैरे भरून दिला आहे, त्यांना किडनी द्यायची आहे, तुम्ही का नकार देताय, ते किडनी द्यायला तयार आहेत ना. ती म्हणते, कुठला फॉर्म, कसला फॉर्म, फाडून टाका तो फॉर्म, जबरदस्तीने इथे माणसांच्या किडन्या काढताय, मला माहिती नाही आहे का. त्यानंतर इथे पोलिसांना बोलावलेलं असतं. अर्पिता म्हणते, बघा साहेब, बघा कसं माझ्या नवऱ्याला बांधून ठेवलं आहे ते बघा. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, स्वतःला इतकं भाजलेलं असताना देखील इथे आता समीरचा जीव धोक्यात आहे. तो एवढ्या मोठ्या आता किडनी सप्लायच्या रॅकेटमध्ये अडकला आहे. हे अर्पिताला समजल्यानंतर ती शांत कशी बसणार असते. ती योग्य वेळी पोलिसांना फोन करून सिटी हॉस्पिटलला बोलावून घेते. त्यानंतर इथे समीरला त्या रॅकेटमधून वाचवून सुखरूपरित्या बाजूला घेऊन येते आणि म्हणते, बास झालं, खूप प्रयत्न केलेत ना माझ्यासाठी, मला आता कुठलंही ऑपरेशन करायचंच नाही आहे, मला आत्ताच्या आता इथून घरी घेऊन चला. ह्या जखमा ज्या काही आहेत ना त्या आपण बऱ्या करू, कालांतराने त्या बऱ्या होतील. आपण आयुर्वेदिक औषधं करू ना, आपला घरचा डॉक्टर, आपल्या घरी आता आपली आजी आहे, नवसा आजी, ती जे जे काही सांगेल ना आपण सगळं करू. पण आता आपण इथे थांबायचं नाही, मी अगदी बरी आहे, मी ठणठणीत आहे. ह्या जखमा आहेत ना त्या काही दिवसानंतर महिन्यानंतर बऱ्या होतील, पण आता माझ्यासाठी मी माझ्या नवऱ्याला अजिबात वणवण करू देणार नाही. तुमचा जीव धोक्यात आल्यानंतर जगून तरी मी काय करणार आहे सांगा ना, तुमच्याशिवाय मी जगू शकणार आहे का. त्यामुळे झाले प्रयत्न केले तेवढे बास झाले, माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे आणि आता आपण घरी जाणार आहोत, असं इथे अर्पिता समीरला म्हणते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, शेवटीला अर्पिताने आपल्या नवऱ्यासाठी एक ठोस निर्णय घेतलेला असतो, तो म्हणजे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेण्याचा, घरी जाण्याचा. आणि अशा रीतीने इथे आता समीरचा जीव धोक्यात आल्यानंतर आपल्या जीवाची पर्वा न करता अर्पिताने सती सावित्रीचं रूप धारण करत पोलिसांना योग्य वेळी हॉस्पिटलला बोलवत समीरचा जीवसुद्धा वाचवते आणि त्या रॅकेटला पकडण्यामध्ये पोलिसांची मदतसुद्धा करते.